नमस्कार, मी कनिष्का. स्टार मीडिया मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सन मराठीवर येणारी नवी मालिका मुलगी पसंत आहेच्या सेटवर आहोत. हाय, हाय, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. काय सांगाल तुमच्या या नव्या मालिकेबद्दल? आमची नवी मालिका खूप उत्कंठावर्धक आहे, तेव्हा तुम्ही आवर्जून बघायची आहे आणि आमच्या सिरियलचा प्रसार पण करायचा आहे तुमच्या ह्याच्या थ्रू. अतिशय सुरेख मालिका आहे आमची ही. खूप छान स्टोरी आहे, खूप छान संवाद लिहिले आहेत. म्हणजे यांची रोहिणी निनाव यांची स्टोरी आहे. नंतर सुश्रुत भागवत यांचं दिग्दर्शन आहे. पॅनोरामासारख्या संस्थेचं काय म्हणतात मला शब्द आठवत आहे, प्रोडक्शन हाऊस आहे. पॅनोरामाचं प्रोडक्शन हाऊस आहे आणि सन मराठीसारखं उत्तम चॅनल आहे. मग आम्हाला काही भीतीच नाही आहे. आणि मेन म्हणजे सिरियल अतिशय सुंदर आहे, त्यामुळे सगळेजण आवर्जून बघणार याची आम्हाला खात्री आहे. हो, प्रोमो बघून तर म्हणजे फारच भन्नाट वाटते. सिरियल काहीतरी नवीन कन्सेप्ट आहे आणि ते प्रोमो बघून एक्साइटमेंट आहे आतल्यात की बापरे आता काय होणार आहे, काय असं. अर्धा ती बोलून झालेलं आहे. नवीन फक्त सांगतो आता मी. एक चांगलं प्रोडक्शन हाऊस, आमचे डिरेक्टर सुश्रुत भागवत, आधी शिंदे होते, आता क्रिएटिव्ह आता परेश जी आहेत. आणि एक कलाकारांची भट्टी चांगली जमली. कारण आता आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 महिना शूटिंग करतोय. कुठलाही सीन, कुठलीही घटना उगाच करायची म्हणून असं आम्ही कुठलाही सीन केलेला नाहीये. त्याला एक स्पीड मेंटेन केलेला आहे. यामध्ये फॅमिली ड्रामा आहे, यामध्ये भावाभावांचं रिलेशन आहे, नवरा बायकोची भांडणं आहेत, यामध्ये कुरघोडी आहे, यामध्ये सूड आहे, बदला आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे ही सिरियल सर्व वयोगटातील सगळी माणसं शांतपणे बघू शकतात. इनडायरेक्टली प्रबोधन पण यातून आहे, पण लोकांना आवडेल अशा सगळ्या गोष्टी या सिरियल मध्ये आहेत. आणि मला वाटतं की निश्चित ही सिरियल लोकांना आवडेल. मी आता तुम्हाला विचारेन की तुमच्या दोघांचे जे पात्र आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमची काय भूमिका आहे मालिकेमध्ये? आम्ही शकुंतलाबाईचा रोल करते, म्हणजे यशोधरा माझी मुलगी हर्षदा खानविलकर, तिच्या आईचा मी रोल करते. माझा नवरा अतिशय महत्त्वाकांक्षी होता, अतिशय श्रीमंतही होता, पण मी तशी नाही आहे. मी अगदी तिच्या विरुद्ध आहे. मी साधी आहे, सरळ आहे, देवभोळी आहे, नात्यांवर विश्वास ठेवणारी आहे. आणि म्हणजे माझ्या नवरा गेल्यानंतर जेव्हा सगळा कारभार माझ्या मुलीकडे जातो, त्यामुळे तिची मी सध्या आश्रितासारखी तिच्याकडेच आहे. हा माझा जावई आहे. हा जावई अतिशय, त्याच्याबद्दल मला अतिशय सहानुभूती आहे, कारण तो माझ्यासारखाच आहे. माझा जसा स्वभाव आहे तसाच त्याचाही स्वभाव. त्यालाही भपक्याचा किंवा पैशाचा असा हे नाही आहे, काय म्हणतात त्याला, हाव नाही आहे. माझी मुलगी आहे ही पैशासाठी वाटेल ते करायची तिची तयारी असते, कुठल्याही थराला जायची तयारी असते, आणि ते मला पसंत नाही आहे. पण ती जेव्हा चुका करते तेव्हा मी तिला सगळ्या चुका माफ नाही करत आहे. तिला आई म्हणून तिच्या चुका मी पाठीशी घालत नाही, तर तिला खडे बोल सुनवायची माझी तयारी असते आणि मी ती सुनावते. आणि जेव्हा गरिबाघरची सून आपल्या घरी येऊ नये म्हणून जेव्हा ती प्रयत्न करते ना, तेव्हा मी तिला विरोध करते. पण तो माझा विरोध चालत नाही तिच्या पुढे. पण जेव्हा हे सगळ्या घराला आमच्या भोवणार आहे हे जेव्हा कळतं ना, तेव्हा मी तिच्या विरुद्ध उभी राहते, की न्यायदेवतेच्या बाजूने राहते, की तिला सपोर्ट करते. हे तुम्ही आता सिरियल मध्ये बघा. मुळात नाही, या आजीबाई म्हणजे काठी अशीच घेतली हातामध्ये, साहेब व्यवस्थित चालू शकतात, पण ती इथे भूमिकेचं बेरीज होईल की अशी काठी पकडली. काठी घ्यायची गरज नाही तुम्हाला. विचारा तुम्ही तुमच्या पात्राबद्दल काय सांगाल? मुळात ना, अरविंद हे कॅरेक्टर मिडल क्लास फॅमिलीतून आलेलं आहे, आणि अशा काही गोष्टी घडतात ना की ज्यामुळे यशोधराशी त्याचं लग्न होतं. यशोधरा ही अत्यंत श्रीमंतीचा माज किंवा गर्व म्हणू आपण, आणि पैशासाठी बिझनेस वाढवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते याची कल्पना अरविंदला आहे. पण हा मनापासून तिच्यावर प्रेम करत असतो, त्यामुळे काही गोष्टी तो इग्नोर सुद्धा करतो. पण जेव्हा त्याला कळतं की
अशा काही गोष्टी घडल्या आहेत की हे आता आपल्याला त्रासदायक होणार आहे आणि याचा सगळा परिणाम आपल्या फॅमिलीला भोगावा लागणार आहे, तेव्हा तो स्टँड घेतो की बाबा नाही, आता हिला समजवण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा असे क्लॅशेस आमचे उडालेले आहेत. आता आम्ही काही सीन केले, त्यातून मला कळतं की नाही हे चुकतंय, ती मला गप्प करण्याचा प्रयत्न करते, पण मी तिला समजवतोय हे चुकतंय, हे असं करू नकोस, कारण तू एकटीने करते पण याचा परिणाम सगळ्या फॅमिलीला भोगावा लागेल. मुलांना इनडायरेक्टली समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्या आईच्या प्रेमात इतके बुडालेले आहे की त्यांना ते कळत नाही. ह्या घरात ऐकणारी एकच व्यक्ती ती माझी सासूबाई, यशोधराची आई. आमचा आता डिस्कस होत असतं त्या गोष्टींबद्दल, पण काही गोष्टी सासूबाई सुद्धा माझ्यापासून लपवतात मुलीच्या धाकाने. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो अरविंद सापडलेला आहे. असं एक कॅरेक्टर आहे, पण त्यातून पूर्ण फॅमिलीला बाहेर कसं काढायचं यासाठी त्याचा प्रयत्न जो सुरू झाला, आता मी सीन करताना कळतंय मला, तो पुढे पुढे जात राहील असं मला वाटतं. प्रोमो तर सगळ्यांनीच बघितलेला आहे, प्रेक्षकांना तर आवडलेलाच आहे, पण तुम्हाला पर्सनली फीडबॅक काय मिळाला आहे? खूपच चांगला मिळाला फीडबॅक आम्हाला. म्हणजे प्रोमोवरून, पहिल्या प्रोमोवरून तर असं वाटलं की यशोधरा हे कॅरेक्टर अतिशय पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे लोकांचे फोन आले, अरे वा, वेगळ्या भूमिकेत ही आहे, वेगळं काहीतरी बघायला मिळणार आहे, असे बऱ्याच लोकांचे फोन आले. पण आम्ही तेव्हा गप्प राहिलो, आम्ही काय बोलणे, हो बघायला मिळणार आहे तुम्हाला वेगळं, नक्की बघा. प्रोमो खूप छान झाला, कारण एकतर पहिला प्रोमो बघितला लोकांना वाटलं हा काहीतरी हिने काहीतरी बिघडवलेलं आहे. दुसऱ्या प्रोमो मध्ये कळलं की या बाईने शब्द पाळलेला नाहीये यशोधराने, म्हणजे ही बाई धड नाहीये, निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, हे लोकांसमोर आलं. आणि ज्या पद्धतीने प्रोमो शूट चॅनलने केलं तो इतका उत्कृष्ट आहे की एकदा माणूस तो प्रोमो 1-1.25 मिनिटाचा बघायला सुरुवात माणूस थांबत नाही, कारण त्यातून बऱ्याचशा गोष्टींचा उलटा लोकांना झालेला असेल. त्यामुळे निश्चितपणे तो काय आहे हे बघण्यासाठी लोक सिरियल नक्की बघणार. तुम्ही हर्षदा खानविलकरांसोबत ह्या आधी कधी मालिका नाही केलेली आहे ना, तुम्ही डिफरंट रूट्स होते ना, पण आता तुम्ही सेम ट्रॅक वरती आहात, एकाच मालिकेमध्ये आहात, तर तुम्ही काय सांगाल तो एक्सपिरियन्स? हर्षदा बरोबर मी 3-4 सिरियल केल्या, पण त्या सिरियल मध्ये योगायोग असा की आमचा एकत्र एकही सीन झाला नाही. आम्ही एकत्र काम केलंय आणि छान वाटतं काम करायला. काय असतं की कलाकारांची भट्टी जमली जर ना, तर तो सीन चांगला कसा होईल या दृष्टीने सगळ्यांचा विचार सुरू होतो. पण त्यात एखादा आर्टिस्टचा गोंधळ झाला तर मग जरा फारच गोंधळ होतो. तसंही ते नाहीये. कलाकार खूप छान आहे, कास्टिंग खूप छान आहे, कारण कास्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कास्टिंग तुमचं जर फसलं ना तर सिरियल सगळी फसू शकते. आणि लेखिका रोहिणी निनावे आहे, डिरेक्टर सुश्रुत भागवत आहेत, क्रिएटिव्ह टीम चांगली आमचं आहे. हा सेट तुम्ही बघितला असेल ज्या पद्धतीने केलेला आहे, कुठेही ऍडजस्टमेंटचा भाग नाही आहे, कुठेही घाई नाहीये, छान व्यवस्थित सीन होतोय. डिरेक्टर आम्हाला छान समजावून सांगतायत आणि सगळेच कलाकार चांगले असल्यामुळे सीन खूप छान होतो. आणि हर्षदाताईंबरोबर काम करायला खूप मजा येते मला. प्रोमो तर ऑन स्क्रीन तर सगळेच तुम्हाला बघणार आहे, तुमचं रिलेशन काय आहे, कोणासोबत काय नाही, बट ऑफ स्क्रीन तुम्ही कसे असता एकमेकांसोबत? ऑन स्क्रीन पेक्षा सुद्धा चांगलं ऑफ स्क्रीन आहे आमचं रिलेशन, इतकं चांगलं आहे. मी खूप धमाल करतो, खूप मजा करतो, कारण सगळ्यांचे स्वभाव अतिशय मोकळे आहेत. म्हणजे कुठेही एकमेकांबद्दल मनामध्ये अढी नाही आहे कोणाच्याच. हे नवीन मुलं असू देत, जुनी माणसं असू देत. उदयबरोबर तर मी काम केलंय, हर्षदाबरोबर पण मी काम केलंय, पण सुश्रुत भागवत किंवा हे प्रोडक्शनची सगळी टीम आहे, सगळेच खूप चांगली माणसं एकत्र आल्या कारणाने खूप छान होतंय सगळं. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या या नवीन मालिकेसाठी. थँक्यू. मी पण तुमचा अत्यंत आभारी आहे की तुम्ही आम्हाला बोलायची संधी दिली. मित्रांनो, 15 तारखेपासून संध्याकाळी 7 वाजता मुलगी पसंत आहे ही सिरियल सुरू होते आपल्या सन मराठीवर. नक्की बघा, आवर्जून बघा. धन्यवाद.